नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर येथे एका टायर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। त्या आगीमध्ये दुकानात मोठं नुकसान झालं आहे। आगीमुळे परिसरात मोठी धावपळ निर्माण झाली। आगीमुळे लगतच्या दुकानातील घरातील साहित्य सिलेंडर इतरत्र हलविण्यात आले, तसेच आजूबाजूच्या घरातील राहणाऱ्या घरांमध्ये राहणाऱ्या देखील बाहेर काढण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार अशोकनगर परिसरातील रोडवर टायर दुकान आहे। सकाळी दुकान बंद असताना आतून धूर निघत असल्याचे निदर्शनात आले। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता आग लागल्याचा निदर्शनात आले। याबाबत माहिती यंत्रणेला देण्यात आली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक यंत्रणा पोलिसांनी घटनास्थळ गाठले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने धुराची लोळ दूर अंतरावरून दिसू येत होते। टायरच्या दुकानात टायर होते, त्यामुळे टायर मोठ्या जळण्यास सुरुवात झाली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत असताना आजूबाजूच्या घरातील नागरिकांना बाहेर काढण्यात आले। लगत असलेल्या दुकानात देखील आग लागली होती, मात्र अग्निशामक अधिकारी यांनी आग विझवली। यावेळी आग बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जाणार आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्राविषयी बोलताना माजी नगरसेविका इंदुबाई नागरे व तसेच स्थानिक नागरिक यांनी अधिक माहिती झाल्यामुळं हा 12-15 लाखाच्या पुढून बराच काही नुकसान झाली। ती शासनानं त्यांची भरपाई करून द्या थोडी बहु का होईना, पण माझं हे मत आहे, दुसरं काहीच नाही। कारण आज जी नुकसान थोडी नाही, 12-15 लाखाच्या पुढून आहे, हे दोन्ही मी सांगते। याच्या पुढे तर जास्त असेल, तेवढी शासनानं त्याला सहकार्य करावं असं माझं म्हणणं आहे। शॉर्ट सर्किट मुळे जोरात बोललो कशामुळे शॉर्ट सर्किट मुळे काय ते सांगू नाही शकत। माझं नाव मुरुद जिगो पाटील। किती नुकसान झालंय काय सांगा? 8-10 लाखाचं झालं। राजू टायर वर्क्स। माझं नाव सुनील सुधाकर परदेशी। मी अशोकनगर पंडित बिल्डिंग मध्ये राहिला आहे। तर शेजारच्या बाईने मला उठवलं बेल वाजून का बा आपल्या बिल्डिंग मध्ये लय धूर चालू झाला। मग मी पळत खाली आलो तर इथं शॉर्ट सर्किट झालेलं होतं, जाळ चालू होता। तसंच मग एका मित्राने अण्णा पाटीलला फोन लावला। मी बापूच्या घरी पळत गेलो। बापूला पळत जाऊन त्याला सांगितलं शॉर्ट सर्किट झाला। त्याला पळत इकडं घेऊन आलो। तोपर्यंत इथं अग्निशामक अर्ध्या-पाऊण तासाने आली। काही द्वारकेच्या गाड्या आल्या होत्या, काही आपल्या इथल्या सातपूर नगरातल्या गाड्या आल्या होत्या अग्निशामकच्या। आता आम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत इथं होतो। सगळं झालंय काय सांगा? आता माझ्या माहितीनुसार कमीत कमी त्याचं 8-9 लाखाचं नुकसान झालं असं, आणि 60% नवीन माल होता। 2 गाळे आहेत त्याचे। लोकशास्त्रासाठी बंटी आढाव, सातपूर।